चपाती भाजी खायचा कंटाळा आला असेल आणि त्याऐवजी काहीतरी चटपटीत खायचं असेल तर ही मस्त रेसिपी तुम्ही बनवू शकता। 2 कप इथे गव्हाचं पीठ घेतलं, यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, 2 चमचे तेल घालायचं आहे आणि पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। मळलेल्या पिठावरती पुन्हा मी पाव चमचा तेल घातलं आणि सॉफ्ट होईपर्यंत मळून घेतलं। यानंतर आता हे पीठ सेट होण्यासाठी बाजूला ठेवून दिले आणि इथे दुसरा बाउल घेतला आहे। यामध्ये 200 ग्रॅम पनीर असं बारीक तुकडे करून घ्यायचे आहे। 2 चमचे यामध्ये दही घालायचं आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, चवीप्रमाणे लाल तिखट घातलं आहे, अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली, अर्धा चमचा चाट मसाला घातला, पाव चमचा काळं मीठ घातलं आहे, कसुरी मेथी घातली, यानंतर आलं लसूण किसून यामध्ये घातलं आहे, पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे, पाव चमचा हळद घालायची आहे आणि हे सगळं मिक्स करून हे बाजूला ठेवून द्यायचं आहे। इथे आता गॅसवरती मी कढई गरम करत ठेवली आहे। 2 चमचे यामध्ये तेल घालायचं आहे आणि 1 चमचा इथे मी बटर घातलं आहे। 1 कांदा उभा चिरून यामध्ये घातला, 1 शिमला मिरची घातली, टोमॅटो घालायचा आहे, टोमॅटोसुद्धा असा उभा चिरून घेतला। गॅस मोठा करायचा आहे आणि हे परतून घ्यायचं आहे। गॅस मोठा केला की याला पाणी सुटत नाही आणि भाज्यासुद्धा सॉफ्ट होतात। 1 मिनटं हे परतून घेतल्यानंतर यामध्ये पनीर घालायचं आहे आणि सगळं एकत्र परतून घ्यायचं आहे। याला आणखी चटपटीत बनवण्यासाठी यामध्ये 2 चमचे टोमॅटो केचप घातलं आहे आणि 1 चमचा यामध्ये मी चिली सॉस घातला आहे। ड्राय होईपर्यंत हे परतून घेतलं। अगदी मस्त चटपटीत असं आपलं हे स्टफिंग तयार झालं आहे। पीठ जे आपण सेट करण्यासाठी ठेवलं होतं ते पुन्हा एकदा मी मळून घेतलं आहे। यातला एक गोळा घ्यायचा आहे, सुक्या पिठामध्ये घोळून अगदी पातळ अशी याची पोळी लाटून घ्यायची आहे। यावरती मी तेल लावते आणि थोडंसं सुकं पीठ पसरवायचं आहे आणि आता जसं आपण पेपरचा फॅन बनवतो त्याप्रमाणे फोल्ड करायचं आहे। याचा असा रोल बनवायचा आहे आणि शेवटचं टोक जे आहे ते असं सेंटरला फोल्ड करायचं आहे। आता याचा पराठा लाटून घेऊया। मस्त असे लेयर्स येतात या पराठ्याला। आता हा पराठा आपण भाजून घेऊया। बटर लावून दोन्ही बाजूने अगदी खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा आहे। खूप छान लेयर्स आलेत पराठ्याला, पाहू शकता। तर आज आपण पनीर रोल तयार करतोय। तर इथे मी पराठा घेतला, त्यावरती टोमॅटो केचप आणि मेयोनीज पसरवलं आहे। यावरती तयार केलेलं स्टफिंग पसरवायचं आहे। यावरती मी इथे कांदा घालते, तुम्ही गाजर किंवा कोबी यावरती पातळ चिरून घालू शकता। यावरती तुम्ही चीजसुद्धा किसून घालू शकता। असं फोल्ड करायचं आहे। तर हा आपला अगदी मस्त चटपटीत असा पनीर रोल किंवा पनीर फ्रँकी तयार झाले। आपण बाहेर खातो त्यापेक्षाही खूप मस्त चवदार अशी होते आणि अगदी चटपटीत अशी मस्त रेसिपी आहे।
चपाती भाजीऐवजी ही मस्त अशी चटपटीत रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आजची ही पनीर फ्रँकीची किंवा पनीर रोलची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.